आमचा हा मालवणी महोत्सव यंदा 6व्या वर्षात पदार्पण केलेला आहे. 26 वर्ष गेली 25 वर्ष आम्ही ज्या पद्धतीने चालत होतो त्याहीपेक्षा यावर्षी अधिक सुधारणा झालेली आहे. तुम्ही पाहतच असाल की आमच्याकडे होणारी गर्दी जी आहे ती कशा प्रकारे आहे. आमच्याकडे उद्योजक कोकणातले जे आलेले आहेत त्यांचे स्टॉल्स आहेत, काही मार्केटिंगचे स्टॉल्स आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही हा महोत्सव भरवलेला. आमचे आयोजक सीताराम राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे. कोकण गाव विकास मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा मालवणीमधून साजरा होतो. गेली 26 वर्ष साजरा करतो आणि गेली 26 वर्षामध्ये आम्ही कोकणातल्या विविध प्रकारांमधल्या विविध गावांमधल्या विविध गणपती मंदिर आम्ही इथे उभारलेली आहेत. यंदाही आम्ही खेडेगावातील एक कौलारू गणपती मंदिर आहे त्याची प्रतिकृती उभी केलेली आहे आणि गणपती मूर्तीची आम्ही प्राणप्रतिष्ठा करतो. विधीवरच पूजा सगळ्या करतो, 10व्या दिवसाचं विसर्जन करतो विधीप्रमाणे आणि या सगळ्या आणि आमच्या खास महोत्सवाचं आकर्षण आहे गणपती मंदिर. लोक गणपती मंदिर बघण्यासाठी लांबून येतात आणि जत्रेचाही ते आस्वाद घेतात. खवय्ये पण इथे गर्दी करतात आणि या पद्धतीने आमचे हे 10 दिवस महोत्सवाचे योग्यरीत्या चांगल्या प्रकारे पार पडतात. या ठिकाणी किती स्टॉल्स लावण्यात आले आणि गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी प्रतिसाद कसा? यावेळी जवळपास 80च्या वर स्टॉल इथे आहेत आणि दरवेळीपेक्षा नेहमी प्रतिसाद हा जास्तच असतो. गेल्या वेळी आमचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं, यावेळी आम्ही 26वं वर्ष पदार्पण केलेलं आहे. स्टॉल तुम्ही बघाल तर प्रत्येक कॅटेगरीतले इथे स्टॉल आहेत. मालवणीचा स्टॉल आहे, तर त्यासोबत इथले स्थानिक जे बचत गट आहेत त्यांचे स्टॉल आहेत. काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचे इथे स्टॉल भरपूर प्रमाणात आहेत. इथे स्टॉल धारक आहेत ते आपण लोकलला जास्त त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतो की राणेसाहेबांचं येत असतं की स्थानिक रोजगार उत्पन्न करणाऱ्या माणसांना ते प्राधान्य द्यायचा विचार. बाकी तुम्ही बघाल कोकणी आहेत, मार्केटिंगचे स्टॉल आहेत, सर्व प्रकारचे इथे स्टॉल आहेत.